नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या मराठा साम्राज्याच्या दक्षिणेतील पाऊलखुणा मोहिमेच्या एका नव्या भागात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। मागील भागात आपण बलाढ्य, बळकट, भुईकोट अशा वेल्लोर किल्ल्याची कहाणी पाहिली। मराठा स्वराज्यासाठीचे या किल्ल्याचे योगदान पाहिले। जळकंठेश्वराची अद्भुत अशी मूर्तिकला देखील पाहिली। त्याचबरोबर गोजरा किल्ल्याची दुर्ग भ्रमंती केली व माहिती तेथे जाणून घेतली। साजरा किल्ल्यावर जाऊन अतिशय दुर्मिळ अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मूर्तीचे दर्शन केले। छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने साजरा गोजराचे महत्त्व देखील समजावून घेतले। अशा रीतीने या मोहिमेचे पहिले 2 दिवस वेल्लोर शहरात घालवून आम्ही मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आजच्या तामिळनाडू राज्यात व जुन्या ऐतिहासिक काळातील कर्नाटकामध्ये शोधत पुढील ऐतिहासिक ठिकाणाचा प्रवास सुरू केला। सायंकाळी सुमारे 95 किलोमीटरचे अंतर कापून आम्ही जिंजी या पुढच्या पाऊलखुणेपाशी येऊन पोहोचलो। रात्री विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच साधारण 8च्या सुमारास जिंजीचे स्थळदर्शन करण्यासाठी निघालो। कारण ह्या अतिविशाल किल्ल्याच्या केवळ एका बालेकिल्ल्याचे स्थळदर्शन आजच्या एका दिवसात करायचे होते। जिंजी गावच्या मुख्य चौकापासनं अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर जिंजीच्या महादुर्गाचे हल्लीचे वर्तमानकालीन प्रवेशद्वार लागते। येथून आत शिरतानाच आपल्याला जिंजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती लिहिलेला तमिळ आणि इंग्रजी बोर्ड दिसतो। येथून जेव्हा आपण पुढे निघतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आपल्याला केंद्रीय पुरातत्व विभाग, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांचे एक भले मोठे कार्यालय लागते। हा सर्व भाग जिंजी भुईकोटाच्या परिघामध्येच वसलेला आहे। आता आपण सध्या किल्ल्यात प्रवेश केलेला आहे। जसा मी तुम्हाला मागे सांगितलं की मुख्य रस्ता जो आहे जिंजीकडे जाणारा तो ह्या किल्ल्याची तटबंदी फोडून तयार केली असल्यामुळे आपल्याला जाणवतच नाही की आपण किल्ल्यात आहोत। आता आपण हे जे मंदिर बघत आहोत ते एकांबरेश्वर शिवाचे मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला पहिल्यांदाच जिंजीच्या राजगिरी बाले किल्ल्याचे सुंदर असं दर्शन होतं आणि इथपर्यंत आपण गाडीने देखील येऊ शकतो। याच्या पुढेच आपल्याला ह्या किल्ल्यात असलेले गाड्यांचे पार्किंग दिसू शकते, जिथे आपण गाड्या व्यवस्थितपणे पार्क करून त्याच्या शेजारीच असलेल्या पुरातत्व खात्याच्या कार्यालयातनं तिकीट घेऊन येथून आपला पुढचा प्रवास सुरू करू शकतो। येथेच आपल्याला सादतुल्ला खानाची मशीद आणि कबर दिसते। ह्याच्याच पाठी आपल्याला चंद्रायण दुर्ग अतिशय सुंदर रीतीने दिसत राहतो आणि हा या किल्ल्याचा मुख्य असा चौक समजला पाहिजे। येथे पुरातत्व खात्याने अतिशय चांगल्या रीतीने हिंदी, तमिळ आणि इंग्लिशमध्ये दिशादर्शन केलेलं आहे। त्यानुसार आपल्या उलट बाजूला राजगिरा किल्ला दिसतो आणि सप्तमातृका चेतीकुलम हा सगळ्यात दूरचा भाग येथून पूर्व दिशेला आहे आणि दक्षिणेच्या दिशेला पोंडिचेरी गेट या नावाने या किल्ल्याचे महत्त्वाचं असं दुसरं महाद्वार आहे। आता आपण जसं किल्ल्याचं हे पहिलं मुख्य महाद्वार बघण्यासाठी राजगिरीच्या बरोबर उलट दिशेला जात आहोत। जिंजी किल्ल्याचा प्राचीन इतिहास शोधायला गेल्यास आपण जवळपास 800 वर्ष पाठी 12व्या शतकापर्यंत जाऊन पोहोचतो। चोळ साम्राज्याअंतर्गत येणाऱ्या कोण सामंत राज्यात इसवी सन 1200च्या सुमारास जेव्हा दख्खनमध्ये यादव स्वराज्य वैभवाच्या शिखरावर होते त्याच वेळेला येथे दक्षिणेत आनंद कोण नावाने प्रसिद्ध असलेल्या सामंत राजाने राजगिरीच्या किल्ल्याचे बांधकाम केले असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे। त्याच्याच वंशातील कृष्ण कोण या राजाने इसवी सन 1240 साली कृष्णगिरी किल्ल्याचे बांधकाम केले। पुढे कोणेरी कोण आणि त्यानंतर गोविंद कोण यांनी देखील जिंजीवर बांधकामे केली। 14व्या शतकात जिंजीचा किल्ला विजयनगर साम्राज्याचा भाग बनतो। नरसिंह राया या सम्राटाला जिंजीकडून वार्षिक चौथाई भरली जात असल्याच्या नोंदी सापडतात। जिंजीचे नायक विजयनगरचे राज्यपाल म्हणून
जिंजीवर वंशपरंपरेने सत्ता गाजवत असतात. कृष्णप्पा नायक हा त्या वंशातील एक महत्त्वाचा जिंजीचा राज्यकर्ता होऊन गेला अशी बहुतेक बखरींमधनं नोंद आहे. 1464 साली व्यंकटपती नायक हा विजयनगर साम्राज्यातर्फे जिंजीचा पहिला नायक नियुक्त होतो. त्याच्यापुढे 1490 साली वयप्पा नायक, त्याच्यानंतर 1520 पर्यंत कृष्णप्पा तुबाकी नायक, त्याच्यानंतर 1540 पर्यंत अच्युत विजय रामचंद्र नायक, त्याच्यापुढे 1550 पर्यंत मुथियाळू नायक, त्याच्यानंतर 1600 सालापर्यंत व्यंकटप्पा नायक आणि नंतर 1620 पर्यंत वरदप्पा नायक असे विविध नायक सरदार जिंजीवर राज्यपाल म्हणून नियुक्त होतात. इतिहासतज्ञ मॅकेन्झी यांच्या रिपोर्टमधली ही नायकांची वंशावळ आम्हाला अर्काटच्या गॅझेटियरमधनं सापडली. ती इतिहासप्रेमींच्या माहितीसाठी आम्ही येथे सादर केलेली आहे. नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो. सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात मी तुमचं स्वागत करतो. आज 19 फेब्रुवारी 2024 आहे. म्हणजेच आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज इंग्रजी तारखेप्रमाणे जन्मदिवस आहे आणि त्यांनी बांधलेल्या सर्वात सुंदर आणि अतिभव्य आणि लष्करीदृष्ट्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा किल्ल्यांमधूनच मी तुम्हा सर्वांना आज फिरवून आणणार आहे. त्याच्या महाद्वारात मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत मराठा स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी म्हणजेच किल्ले जिंजी ह्या प्रचंड मोठ्या महासंकुलात हे जे जिंजीचं संकुल आहे त्याच्या पूर्व दिशेच्या महाद्वारात आता आपण बसलेलो आहोत. येथून आता आपण इतिहासाच्या पानात शिरणार आहोत आणि स्थलदर्शनात गुंगून जाणार आहोत. किल्ले जिंजी हा केवळ एकच डोंगरावर नसून 3 डोंगरांवर 3 बालेकिल्ले आणि मधला भव्य असा भुईकोट ह्या सर्व वास्तूंचा मिळून बनलेला प्रचंड मोठा महादुर्ग म्हटला गेला पाहिजे. असा हा महादुर्ग केवळ एका दिवसात बघून होत नाही. याच्यासाठी किमान 2 दिवस येथे आपल्याला राहून ह्या दुर्गाचं नीट वास्तुदर्शन करावं लागतं. सद्यस्थितीमध्ये केवळ राजगिरी कोट आणि कृष्णगिरी कोट हे 2 किल्लेच आपल्याला पाहायला मिळतात. कारण तिसरा जो चंद्रायण दुर्ग आहे त्या किल्ल्यावर जाण्याची सध्या पुरातत्व खात्याद्वारे बंदी केलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी, आज जो परमपवित्र दिवस आहे त्या दिवशी आपण ह्या किल्ल्याचा भुईकोट आणि जो वरचा मुख्य बालेकिल्ला म्हणजे राजगिरी आहे त्याचं स्थळदर्शन करणार आहे. तुम्ही येणार ना मग माझ्याबरोबर? चला तर मग 19 फेब्रुवारीच्या ह्या पवित्र दिवशी आपण हा जो महाकोट आहे जिंजी त्याचं स्थळदर्शन सुरू करूया. मित्रांनो, आताच आपण जिंजी गावातनं मुख्य रस्त्याने जिंजीची तटबंदी फोडून तयार केलेल्या हायवेने आतमध्ये प्रवेश केला आणि जिंजीच्या तिकीट घरापाशी आलो. तेथून आपण राजगिरीच्या बाजूच्या किल्ल्यात न जाता पहिल्या प्रथम येथे जे पूर्वाभिमुख जिंजी किल्ल्याच्या भुईकोटाचं मुख्य द्वार आहे, पांडेचेरी दरवाजा असं नाव आहे, हे पाहायला आलो आहोत. कारण आज दिनांक 19 फेब्रुवारी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे, जो इंग्रजी कालगणनेप्रमाणे असतो. त्याच दिवशी जिंजी म्हणजेच मराठ्यांच्या महाराज्याची तिसरी राजधानी आपल्याला बघायचा सुयोग आम्ही यूट्यूबद्वारे सर्वांना प्राप्त करून देत आहोत. तर ती शास्त्रीय पद्धतीने दाखवण्यासाठी आम्ही पहिल्या प्रथम पूर्वेला सूर्यदेवाला नमन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून ह्या जिंजीचा पहिला महादरवाजा तुम्हाला दाखवत आहोत. नकाशाच्या सहाय्याने ह्या दरवाजाचं लोकेशन बघायचं झालं आपल्याला, हा संपूर्ण जिंजी परिसराचा नकाशा आहे. तर ह्या बाजूला जिंजी गाव आहे आणि हा रस्ता जिंजीचा किल्ला फोडून तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिंजीची दोन्ही महाद्वारं सध्या वापरात नाहीत. त्यापैकी जिंजी गावाच्या दिशेने पांडेचेरी दरवाजा नावाचा एक दरवाजा आहे, तो आता आपण बघणार आहोत. ह्याच्यानंतर आपण जे सामान्य लोक करतात ते अजिबात करणार नाही. सामान्य लोक इथे तिकीट काढतात आणि येथून राजगिरी बघायला जातात. येथून आपण परत बाहेर पडून वेलोर दरवाजा बघायला जाणार आहोत. कारण
वेल्लोर दरवाजा हा जिंजीच्या पश्चिमेचा महादरवाजा आहे. त्यामुळे जे कोण इतिहासप्रेमी इथे येतील त्यांनी जिंजीच्या भुईकोटाचे हे 2 महादरवाजे पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सर्व ऐतिहासिक जर तुम्हाला इमारती कव्हर करायच्या असतील तर त्याच्यामध्ये ह्याचा समावेश करणं गरजेचं आहे. चला आता आपण हा जो जिंजीचा महादरवाजा आहे, पॉंडिचेरी दरवाजा, त्याचं दर्शन करूया. चला तर मग. आता आपण जिंजीचं हे पॉंडिचेरी महाद्वार आतल्या बाजूने पाहत आहोत. आपल्याला येथे जाणवते की येथे काही घरांची बांधणी तटबंदीवर जाण्याच्या मार्गावर केलेली आहे. कदाचित ही फ्रेंच काळात झालेली असावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मात्र येथे तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्याच होत्या. याच्या पुढे महत्त्वाचा वास्तुविशेष म्हणजे ह्या देवड्या पाहायला मिळतात. अतिशय प्रशस्त आणि भव्य असे हे देवड्यांचे बांधकाम आहे. येथे आपल्याला आतल्या बाजूचा महादरवाजा आणि त्याच्या बाजूला असलेला छोटासा दिंडी दरवाजा अशी विशेष रचना पाहायला मिळते. येथून आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अतिशय भव्य अशा अर्धगोलाकार बुरुजाच्या रचनेमध्ये आपला प्रवेश होतो आणि हा बुरुज पाहून अतिशय सुंदरच वाटते. येथून आपण बाहेर पडल्यावर आपल्याला पहिल्या प्रथम चिक्किली दुर्ग किंवा फ्रेंच काळामध्ये ह्याला रॉयल बॅटरी असं म्हटलं जायचं तो भाग आणि त्याच्या समोर असलेला आणि सध्या वापरात नसलेला कसेबसे अस्तित्व टिकवून ठेवलेला जलखंदक दिसतो. ज्या जलखंदकामुळे जिंजीच्या भुईकोटात प्रवेश करताना फारच मोठा कृत्रिम अडथळा निर्माण केला गेला होता. येथे आपल्याला पहिल्या प्रथम जिंजी भुईकोटाची अतिशय भव्य बलदंड बळकट अशी दगडी तटबंदी दिसते आणि ह्या तटबंदीत असलेल्या ह्या बुरुजात लपवलेला हा पॉंडिचेरी महादरवाजाचे बाहेरून दर्शन करता येते. आता येथील प्रथेप्रमाणे हा दरवाजाही महिरपी वर नसल्याने हा चौकट युक्त बांधकामाने दाक्षिणात्य पद्धतीने सजवलेला आहे आणि आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया खात्याने ह्याला आता लोखंडी जाळ्या बसवून सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे दारं बसवलेली आहे. ह्या महत्त्वाच्या अशा बाहेरच्या द्वाराला देखील एक छोटासा दिंडी दरवाजा ठेवून रात्रीच्या वेळेला जेव्हा मुख्य दरवाजा बंद असे तेव्हा जर कोणी जासूद हरकारे आले, पहाऱ्याचे सैनिक आले तर त्यांना आतमध्ये प्रवेश करण्यासाठीची सुंदर आणि वेगळीच सोय केलेली आहे. ही अशीच वैशिष्ट्यपूर्ण रचना आपण महाराष्ट्रात कोकणामध्ये असलेल्या रेड्डी गावच्या यशवंतगड किल्ल्यात पाहू शकतो, जी आम्ही तुम्हाला आमच्या जुन्या व्हिडिओमधून देखील दाखवलेली आहे. ती रचना आपण आमच्या जुन्या व्हिडिओत नक्की बघा अशी आम्ही आशा करतो. तर परत एकदा जिंजी किल्ल्याच्या पॉंडिचेरी महाद्वारात येऊन आपण हे स्थळ दर्शन करत असताना आपल्याला दिसते की अर्धगोलाकार बुरुजाच्या ह्या रचनेचा देवड्या बनवण्यासाठी मोठ्या खुबीने वापर केलेला गेलेला आहे. येथे प्रत्येक खांब मंदिराच्या खांबाप्रमाणे अतिशय नजाकतीने नक्षीकामाने सजवलेला आहे, ज्यावरून दक्षिणच्या ह्या कर्नाटक प्रांताच्या राजधानीच्या महादरवाजाचे हे महत्त्व मोठ्या खुबीने दाखवण्यात आलेले आहे. हा बुरुज देखील अतिशय प्रशस्त असून ह्यात हे महादरवाजा लपवलेला आहे. येथून आपण जेव्हा किल्ल्याच्या दारातनं परत एकदा आत येतो तेव्हा डाव्या हाताला ह्या तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या आपलं लक्ष वेधून घेतात. येथून जेव्हा आपण दाराच्या शेजारून तटबंदीच्या वर जातो तेव्हा आपल्याला विस्तृत अशा प्रदेशाचे दर्शन होते व आपण महाद्वाराच्या छपरावरून दरवाजाची रचना कशी दिसते हे देखील चांगल्या रीतीने पाहू शकतो. तर अशा रीतीने ह्या पॉंडिचेरी दरवाजाचे स्थळदर्शन करताना परत एकदा आपण जिंजीच्या भव्य इतिहासातील विजयनगर सम्राटकालीन नायकांच्या इतिहासाची थोडीशी माहिती घेऊया. तुबाकी कृष्णप्पा नायकाच्या कारकिर्दीत जिंजी किल्ल्यात कल्याण महाल व धान्य कोठारे बांधली गेल्याची नोंद देखील गॅझेटियरकारांनी केलेली आहे. पुढे 1614 मध्ये विजयनगर सम्राट व्यंकटराय प्रथम यांच्या निधनानंतर राज्यात दुफळी माजते व गृहयुद्ध होते. येथूनच पुढे कर्नाटक प्रांतात विजापूर व गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा हस्तक्षेप सुरू होतो. 1636 साली दख्खनमध्ये
मुघल व आदिलशहा मिळून निजामशाही बुडवतात व माहुलीजवळ शहाजी महाराज शरणागती पत्करतात. शहाजहान बादशहाच्या सल्ल्याने मोहम्मद आदिलशहा शहाजी महाराजांना बंगळूरची जहागिरी देऊन कर्नाटकातील विजयनगर साम्राज्याच्या हिंदू नायक पाळेगार या मांडलिक या सत्तांना ताब्यात घ्यायच्या दीर्घकालीन मोहिमेवर नेमतो. येथे देखील शहाजी महाराज साहेब हिंदू सत्ता संपूर्ण न बुडवता होईल तितके त्यांना राखण्याचा प्रयत्न करतात. समूळ न बुडवता केवळ विजापूरचे सार्वभौमत्व मानायला लावून वार्षिक खंडणी भरायला लावून त्या टिकवून धरतात. त्यामुळे समस्त हिंदू पाळेगार आणि जमीनदार त्यांना मानू लागतात. मोहम्मद आदिलशाह जिंजीचा किल्ला जिंकायला याच दरम्यान वजीर मुस्तफा खानाला 1648 साली रवाना करतो. जिंजीच्या स्वारी दरम्यान आजारपणामुळे त्याचा मृत्यू होतो. म्हणून विजापूर दरबारातून खान मुहम्मद खानी खानान या सेनापतीची मोहिमेवर नेमणूक होते. जिंजीचा किल्ला 5 महिने झुंज देतो. किल्ल्यातून आप्पा उर्फ रूपनायक टक्कर देतो, पण विजापूरच्या लष्करी बळापुढे त्याचे बळ मात्र तोकडे पडते. ह्याच दरम्यान मृत्यूआधी शहाजी महाराजांना मुस्तफा खानाने कैद केलेले असते, त्यामुळे ते देखील मदत करू शकत नाहीत. 27 डिसेंबर 1648 रूपनायक जिंजी किल्ला खान मुहम्मदाच्या हवाली करतो. जिंजी किल्ल्यावरची संपत्ती 89 हत्तींवर लादून विजापूरला रवाना होते. मुहम्मद आदिलशाह जिंजीचे नाव बदलून बादशहाबाद करतो. पुढे 29 वर्ष जिंजीचा किल्ला आदिलशाही सल्तनतीत राहतो. ह्याच वेळेला दख्खन प्रांतात शिवाजी महाराज स्वराज्याची निर्मिती करत असतात व आदिलशाही सत्तेला हादरे देत असतात. 1644 ते 1674 ह्या काळात दख्खनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मराठा स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवतात. मुघल व आदिलशाहीचा विरोध न जुमानता परकीय सत्ता उखडून काढतात. याच दरम्यान जिंजीची महती छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील कानी पडलेली असते. अशा रीतीने इतिहासाचा आढावा घेत पॉंडेचेरी दरवाजा पाहून झाल्यावर परत एकदा आम्ही चालत तिकीट घरापाशी आलो आणि तेथून आमची गाडी घेऊन परत रस्त्याने ह्या येथे असणाऱ्या महत्त्वाच्या अशा जंक्शन पॉईंटपाशी आलो. येथून आपण राजगिरी किल्ला पाहू शकतो. ह्या रस्त्याच्या मुख्य नाक्यापासनं थोड्याशा आधी आपल्याला एक मूर्तींचं छोटंसं दुकान दिसतं, ज्याच्या पाठी आपण कृष्णगिरी किल्ला पाहू शकतो. ह्याच बरोबर ठिकाणाच्या विरुद्ध दिशेला आपल्याला राजगिरी किल्ला दिसतो आणि झाडीत दडलेलं एक जुनं गंजलेलं गेट दिसतं. या ठिकाणाचं लोकेशन आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की इतिहासप्रेमींच्या माहितीसाठी देऊ. ह्या गंजलेल्या गेटमधनं एक छोटी पाऊलवाट आत गेलेली दिसते. ह्या पाऊलवाटेवरनंच आत सरळ 2 ते 5 मिनिटाच्या चालीवर ह्या किल्ल्याचं महत्त्वाचं असं दुसरं महाद्वार लपलेलं आहे. या महाद्वाराची रचना आता आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर ही रचना पाहता पाहता छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या दूर दक्षिणेत येण्याची मोहीम का उघडली आणि नेमकेपणाने ते हा जो जिंजीचा किल्ला आहे तेच जिंकायला येथवर का आले, ह्याचा मनोरंजक असा इतिहास आणि कारणे देखील जाणून घेणार आहोत. आनंद नाम संवत्सर शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच 6 जून 1674 रोजी शिवाजीराजे अभिषिक्त छत्रपती झाले. सिंहासनाधीश्वर छत्रपती म्हणून त्यांनी पहिली मोहीम दक्षिण दिग्विजयाची आखली. त्यामागे त्यांची दूरदृष्टीच होती. दिल्लीचा सम्राट बादशाह औरंगजेब हा महाराजांचा कट्टर शत्रू होताच, त्यासोबत तो दक्षिणच्या कुतुबशहाचा व आदिलशहाचा देखील शत्रू होता. कधी ना कधी हा काळा सर्प दक्षिणेला डसणार ही खात्री शिवरायांना होतीच. त्यासाठी दक्षिणची पादशाही दक्षिणीयांचे हाती हवी हे त्यांचे धोरण होते. ते प्रत्यक्षात आणायला प्रथम महाराजांनी
गोवळकोंड्याचा कुतुबशहा अब्दुल्ला हसन तानाशहा ह्याच्याशी मैत्रीचा करार केला. त्याचसोबत दख्खनच्या दक्षिणेला म्हणजेच त्या काळी जवळपास म्हैसूर ते बँगलोरपर्यंत दख्खन प्रांतात धरलं जायचं. ह्याच्या पुढे असणाऱ्या आजच्या तामिळनाडूला, आंध्र प्रदेशाला आणि अतिशय दक्षिणेच्या कर्नाटकातल्या भागाला खरं कर्नाटक त्या काळी म्हणत. तर अशा त्या कर्नाटकमधील हिंदू पाळेगारांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन दक्षिणीयांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला. ह्या राजकारणाला दक्षिणेतच मोठा धोका विजापूरच्या आदिलशाही सत्तेमुळे निर्माण झाला होता. विजापूरचा बादशहा अली आदिलशहा 22 नोव्हेंबर 1672 साली मरण पावला. त्याचा मुलगा 5 वर्षाचा सिकंदर पुढचा बादशाह झाला. ह्या काळात विजापूरच्या दरबारात पठाणी मुसलमान आणि दखनी मुसलमान असे 2 सरदारांचे गट पडून अंतर्गत स्पर्धेला ऊत आला. वजीर सिद्दी खवास खान हा दखनी मुसलमानांचा नेता बनला व अब्दुल करीम मियान बहलूल खान हा पठाणांचा नेता बनला. पठाण पक्षाला दख्खनचा मुघल सेनापती बहादूर खान कोकलताश याने देखील पाठिंबा दिला. त्यामुळे पठाण पक्ष मजबूत झाला व दख्खनी पक्षाला त्रास देऊ लागला. अशा अंतर्गत भांडणांनी आदिलशाही सल्तनत पूर्ण त्रस्त झाली. याचे पडसाद दूर कर्नाटकात देखील उमटले. विजापुरी कर्नाटक प्रशासकीय दृष्ट्या 2 भागात म्हणजेच 2 सुभ्यात विभागले गेले होते. त्यापैकी एक भाग हा सुभे जिंजी उत्तर कर्नाटक म्हणून ओळखला जाई व त्याच्यावर वजीर सिद्दी खवास खानाचा भाऊ नासिर मुहम्मद हा सुभेदार होता व दक्षिण कर्नाटक सुभ्याचा कारभार वलिकंदपुरम येथून शेरखान लोधी नावाचा पठाण सरदार पाहत असे. राजधानीतील गटबाजीमुळे ह्या दोघात पण येथे कर्नाटकामध्ये तेढ निर्माण झाली होती. सप्टेंबर 1676 शेरखान लोधीने नासिरला चेपत जिंजीमध्ये कोंडून टाकले होते. नासिर मोहम्मदने त्रासून जाऊन जिंजी सुभा कुतुबशाहीत द्यायचा पण प्रयत्न केला, पण कुतुबशहाने तेव्हा आदिलशाही सल्तनतीच्या लष्करी ताकदीला घाबरून प्रतिसाद दिला नाही. या सर्व घडामोडी तंजावरचे महाराज व्यंकोजीराजे भोसले यांचे कारभारी रघुनाथपंत हणमंते बारकाईने बघत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या भागात यावे व इकडील राज्य हातात घ्यावे यासाठी अतिशय पोषक राजकीय परिस्थिती आहे हा बेत सुचवला. त्यांनी छत्रपतींची भेट घेतली व स्थानिक परिस्थितीचे योग्य ते अपडेट्स त्यांना दिले. हे मुख्यतः 4 भूराजकीय परिस्थितीचे निकष छत्रपती शिवाजी महाराजांनी तपासले व दक्षिण दिग्विजय मोहीम नक्की केली. त्यातलं पहिलं कारण म्हणजे सप्टेंबर 1676 सालात मुघल मराठा तह झाल्याने मुघल सेनापती बहादूर खान हा मुघली फौजा विजापूरच्या राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी तिकडे घेऊन गेला होता. त्यामुळे स्वराज्यावरील मोगलांचे संकट तात्पुरते टळले होते आणि विजापूरकरांचे मात्र पूर्ण लक्ष मोगल लष्कराच्या हालचालींवर होते. दुसरं कारण म्हणजे कुठलीही मध्ययुगातली भारतीय सत्ता अर्थकारणासाठी समुद्री व्यापारावर अवलंबून असे. विजापूरच्या पश्चिम किनारा मराठ्यांनी संपूर्ण जिंकून घेतला होता, तरी विजापूरची सत्ता टिकली याचं कारण म्हणजे चोलामंडलम म्हणजेच कर्नाटकचा किनारा व तेथील व्यापार विजापूरच्या अधीन होता. लष्कराच्या अरबी घोड्यांची आयात देखील या किनाऱ्यावरून होत असे. येथेच विजापूरच्या वर्मावर आघात करून त्या सत्तेला संपूर्णपणे पांगळेलुळे करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची योजना होती. तिसरं कारण म्हणजे कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशामुळे हा प्रांत सुपीक होता. येथे दुबार शेतकी पीक निघत असे, त्यामुळे संपन्नता होती, मजबूत अर्थव्यवस्था होती. त्याच भागात तंजावर सारखे मराठा राज्य देखील होते, त्यामुळे स्थानिक पातळीवर मदत मिळू शकणार होती. भविष्यातील महायुद्धासाठी मराठ्यांच्या स्वराज्यासाठी अन्नपुरवठा आणि अर्थपुरवठा या दृष्टीने कर्नाटक प्रांत अतिशय योग्य होता. आणि चौथे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे विजापूरच्या फौजा
मुघलांच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्यास दख्खनमध्ये एकवटत होत्या. त्यामुळे दक्षिण पूर्व दिशेच्या संरक्षणाची फारशी व्यवस्था आदिलशहाने केलीच नव्हती आणि मराठ्यांनी जर येथे आक्रमण केले असते तर येथे फौजांच्या अस्तित्व नसल्यामुळे त्यांना हा भाग जिंकणे अतिशय सोपे गेले असते. या सर्व भूराजकीय परिस्थितीचा व राजकारणाचा अचूक फायदा घेण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले आणि दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू केली. अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी हाच परिसर का निवडला ह्याची ऐतिहासिक कारणे पाहून झाल्यावर परत आपण इतिहासातनं वर्तमानात येऊया आणि जिंजी किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराची माहिती आता पाहूया. मित्रांनो, हा जो वेल्लोर दरवाजा आहे त्याचं जर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन बघायचं असेल तर हा मूळ रस्ता आहे. इथे जिंजी गाव आहे जिथून आपण किल्ला बघायला सुरुवात केली. सामान्यपणे आपण येथे येतो जिथे आर्किओलॉजी सर्वेचे तिकीट विंडो आहे आणि इथून आपण किल्ला बघायला सुरुवात करतो. पण येथे जे दार आहे ना, हे संपूर्ण किल्ल्याच्या परिघाच्या आतमधली दार आहेत. या किल्ल्याच्या परिघाच्या बाहेर जे मुख्य महाद्वार आहे ते येथे एक वेल्लोर दरवाजा आहे आणि ह्या बाजूला एक पॉंडिचेरी दरवाजा आहे. तर आज आपण हा वेल्लोर दरवाजा जो कधीच कोणीही आपल्याला यूट्यूबवर दाखवला नाही तोच बघणार आहोत. कारण ह्या जिंजीच्या संपूर्ण किल्ले संकुलाचे जे दोन मुख्य महादरवाजे आहेत, पॉंडिचेरी दरवाजा आणि वेल्लोर दरवाजा, आता हे दोन्ही वापरत नाही कारण का रस्ता किल्ला भेदून जातो. त्यामुळे ह्या दरवाजापाशी कोणी येत नाही. पण त्यामुळे ह्याचं ऐतिहासिक महत्त्व मात्र कमी होत नाही. त्यामुळे हे विशेष ऐतिहासिक महत्त्वाचा वेल्लोर दरवाजा आज आपण पाहणार आहोत. चला आता आपण पाहायला सुरुवात करूया. आणि ह्यापूर्वी मी प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला अजून एक दाखवू इच्छितो. हा जो वेल्लोर दरवाजा आहे ह्याच्या पाठी आपल्याला राजगिरी किल्ला दिसतो. राजगिरी तो बघा इथे. आणि वेल्लोर दरवाजाच्या उलट दिशेला आपल्याला कृष्णगिरी किल्ला दिसतो. तो तुम्ही त्या बाजूला बघू शकता. तर अशा रीतीने आपण आता वेल्लोर दरवाजात प्रवेश करूया आणि ह्या संपूर्ण परिसराची माहिती मिळवूया. चला तर मग. मित्रांनो, आपण आता जिंजीच्या सर्वस्वी अपरिचित पण सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणापाशी आलेलो आहोत. कारण 100% लोक जे जिंजीत प्रवेश करतात ते राजगिरीच्या पायथ्याशी असलेल्या जिंजी भुईकोटाच्या अंतर्गत भागामधल्या दरवाजापाशी, जिथे सध्या पुरातत्व खात्याची तिकीट विंडो आहे, तिथे प्रवेश करतात. पण तो जिंजी किल्ल्याचा मूळ प्रवेश नाही. जेव्हा वेल्लोरच्या दिशेने प्राचीन काळापासनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील रस्ता जिंजीकडे येत असे, तो मुख्य जो जिंजी भुईकोट आहे त्याच्या तटामध्ये असलेल्या ह्या दरवाजापाशी येऊन मिळत असे. आणि हा जिंजीचा वेल्लोरच्या दिशेने असलेला महादरवाजा आहे. त्यामुळे ह्याला अर्कॉट गेट किंवा वेल्लोर गेट असं म्हटलं जातं. तर ह्या दरवाजापाशी कोणीच येत नाही. कदाचित आपल्या यूट्यूबवर हा दरवाजा पहिल्यांदाच चित्रित केला जात असेल. तर आता आपण हा दरवाजा किती भव्य आहे आणि ह्याच्यावर मराठ्यांच्या वास्तुरचनाशास्त्राची कशी छाप आहे, त्याचबरोबर येथे इतर राजवटींच्या युद्धशास्त्रीय वास्तुशैलींची कशी छाप पडलेली आहे ते देखील पाहूया. पहिल्या प्रथम मी तुम्हाला याचं लोकेशन दाखवू इच्छितो. जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला ह्या बुरुजाच्या पलीकडे राजगिरीचा किल्ला दिसेल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही थोडंसं पलीकडे बघाल तेव्हा जिंजीच्या भुईकोटाची संपूर्ण तटबंदी या दरवाजापाशी येऊन भिडलेली तुम्हाला दिसेल. आणि त्याचबरोबर येथे जेव्हा तुम्ही डाव्या बाजूला बघाल तेव्हा कृष्णगिरीचा किल्ला तुम्हाला दिसेल. राजगिरी आणि कृष्णगिरी ह्या दोन्ही किल्ल्यांच्या मधोमध असलेल्या जिंजी भुईकोटाच्या विशाल प्रदेशाच्या मधोमध हा वेल्लोरचा म्हणजे जिंजी किल्ल्याचा वेल्लोरचा महादरवाजा आहे. येथे जेव्हा तुम्ही वर बघाल तेव्हा या बुरुजावर तुम्हाला
फ्रेंच राजवटीत बांधलेला बार्टिझनसुद्धा दिसेल. तेथून कोणे एकेकाळी फ्रेंच पहारेकरी ह्या किल्ल्याच्या दरवाजाची रखणदारी करत. आता आपण ह्या वेल्लोरच्या दरवाजाची अंतर्गत रचना बघूया. तुम्ही जेव्हा येथे याल तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रातल्या किल्ल्यांसारखी संपूर्णपणे गोमुखी बांधणीची रचना दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो इथे प्रभाव दिसतो आणि मराठ्यांनी जी ह्या किल्ल्याची संपूर्ण वास्तुरचना बदलली त्याचंच हे प्रतीक आहे. तुम्ही बघू शकाल की येथे आजही जुनी फरसबंदी देखील अस्तित्वात आहे आणि संपूर्णपणे वरच्या बाजूनी बंदुकांच्या माऱ्यांची रचना देखील येथे करण्यात आलेली आहे. आणि ह्या इथे तुम्हाला या किल्ल्याचा महादरवाजा दिसेल आणि ह्या दरवाजाची तुम्ही भव्यताच बघा. ह्या भव्यतेवरून तुम्हाला निश्चित असं कळेल की जिंजीच्या भुईकोटाचा जो महादरवाजा आहे म्हणजेच वेल्लोर दरवाजा तो हा येथे आहे. येथे तुम्ही जेव्हा आत याल सुरक्षेच्या दृष्टीने बघायला गेल्यामुळे येथे आता सध्या पुरातत्व खात्याने हा दरवाजा बंद केलेला आहे. पण जेव्हा आपण आतल्या बाजूला डोकावून बघतो तेव्हा येथे दुमजली देवड्यांची रचना केलेली दिसते आणि हिंदू वास्तुशास्त्राप्रमाणे ह्या दरवाजाच्या चौकटीमध्ये येथे तुम्हाला कुंभाची रचना केलेली दिसते जे आपल्या पूजेचं प्रतीक आहे. आणि अशा रीतीने हा संपूर्णपणे महादरवाजा आहे. आणि या महादरवाजाखेरीज तुम्हाला इथे छोटा दिंडी दरवाजा पण दिसतो. म्हणजे रात्रीच्या वेळेला जेव्हा महादरवाजा लाकडी दरवाजा बंद व्हायचा तेव्हा प्रवेश देण्यासाठी या इथे छोटा दिंडी दरवाजा देखील तयार केलेला होता. ह्याच्यावरून आपल्याला तेव्हाच्या वास्तुशास्त्रज्ञांच्या कल्पकतेचे कौतुक करावेसे वाटेल. तर अशा रीतीने हा अतिशय भव्य आणि यूट्यूबवर पहिल्यांदाच वेल्लोरचा म्हणजे जिंजी किल्ल्याचा वेल्लोर महादरवाजा आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. जेव्हा तुम्ही कधी येथे याल तेव्हा जे मुख्य तिकीट घर आहे त्याच्या पुढे यायचं आणि आम्ही तुम्हाला ते मॅपचं लोकेशन दाखवू. गुगल मॅपवर जेव्हा सॅटेलाईट व्ह्यू करतो तेव्हा आपल्याला ह्या दरवाजाची सुस्पष्ट नोंद मिळते आणि मुख्य रस्त्यापासून अवघ्या 2 ते 5 मिनिटाच्या चालीच्या अंतरावर हे वास्तुवैभव आपण पाहू शकतो. दरवाज्यातनं आत शिरता क्षणीच आपलं भव्य अशा देवड्यांच्या इथे आगमन होतं. ह्या देवड्या सर्वसाधारण देवड्यांपेक्षा निश्चितच अतिशय भव्य स्वरूपात उभारण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या कुठल्याच किल्ल्यात अशा भव्य दुमजली देवड्या बांधण्यात आलेल्या नाहीत ज्या जिंजी किल्ल्याच्या या वेल्लोर महादरवाजाला लाभलेल्या आहेत. ह्या देवड्यांपासनं आत जाणारा रस्ता मात्र दुर्दैवाने आता फारसा वापरात नसल्याने ह्या देवड्यांचं निरीक्षण करून आम्ही पूर्ववत आलेल्या मार्गाने परत एकदा पाठी जाऊन गाडीने जेथे तिकीट घराची जागा आहे तेथे जाऊन आमचं उर्वरित दुर्गदर्शन सुरू केलेलं होतं. पण तत्पूर्वी आम्ही तुम्हाला ह्या देवड्यांच्या अंतर्गत भागात देखील जाऊन ह्या देवड्यांचं छोटेखानी दर्शन घडवण्याचा एक छोटा प्रयत्न करतो. ह्या देवड्यांच्या बाजूने अशी दरवाजाची रचना आहे आणि बारकाईने पाहिलं असता आपल्याला असं जाणवतं की पुरातत्व खात्याने ह्या देवड्यांची नीटपणे पुनर्बांधणी केलेली आहे आणि त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात उभ्या करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने ह्या देवड्या पाहून झाल्यावर आपले जिंजीच्या अतिशय भव्य अशा दुर्गसंकुलाच्या राजगिरी किल्ल्याच्या भुईकोटाच्या बाजूला असलेल्या दोन्ही महादरवाजांचे दर्शन येथे पहिल्या भागात पूर्ण होते. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुढची कहाणी दुसऱ्या भागात पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या परिवाराला, मित्रांना आवर्जून फॉरवर्ड करा व मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या ह्या पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयातील आणि मराठा साम्राज्याच्या तामिळनाडूमधील पुढच्या पाऊलखुणांचे नवे भाग पाहण्यासाठी
आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. पुढील भागात आपण पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.